पूर्ण बांबूची बेटे जळाली, खूप नुकसान झालं. आम्ही आता 2-4 वर्ष झाले, 3 वर्ष झाले शेती करत नाही, त्यामुळे खासरं पडून होती. त्या खासरामध्ये झालं तर खूप गवत, आणि ज्यावेळी आम्ही खासरं करायचं त्यावेळी हे आंब्या खाल्लं वगैरे इकडून सगळीकडून झाडाची पानं आहे ती गोळा करून आम्ही भाजणी कर. त्यामुळं असं वनवा वगैरे जरी आला तर एवढं नुकसान होत नव्हतं. पण काय झालं, आता 2-3 वर्ष झाले आम्ही शेती करत नाही, आणि आता बहुतांश इथली लोक आहेत ती पुण्याला गेली, आता गावाकडे कोण नाही शेती करायला, त्यामुळं हे राहिलं सगळं पडून. त्यात झाली खूप पालापाचोळा, गवत. आता तुम्ही बघू शकता ही सगळी खासरं पूर्ण पूर्ण गवत होत इथं, आणि आता हे वनवा जो आला त्याने सगळं पेटून गेलं, आणि त्यामुळे हे वनव्याबरोबर ही गवत पेटले तर पेटले, पण पूर्ण बांबू पण जळून गेले.